श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 18. सीता शोधासाठी सुग्रीवाकडून वानरांना आज्ञा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. रघुनाथ अखिल गुणसमुद्र राम उपासक तेथे जलचर. ब्रह्मानंदे क्रीडती साचार प्रेम बळे माझोनिया. स्वानंदाचे उमाळे देती सारा सार विचारे तळपती. जीवनाच वाचो निगती दुजी नसे तयाचे. अविद्या विपिन शुष्क बहुत काहीच वासना न करी तेथ. नंदनवनीचा मिलिंद सत्य अर्की पुष्पी बैसेना. जो करी सुधा रसपान तो कंटाळे देखोनी वमन. जेने आत्मशयनी केले शयन तो भवकानन का सेवी. कल्पद्रुमजाचे अंगणी नित्य सुरभी दुभे सदनी. तो तृणबीज काढोनी कदा काळी भक्षिणा. तर श्रीरामचंद्र जसे काही गुणाचे समुद्र आहेत आणि जे भक्त आहेत रामोपासक आहेत ते जलचर आहेत म्हणे. आणि ते काय करता आहेत ते ब्रह्मानंदाची क्रीडा करता आहेत म्हणे. ह्या आनंदसागरात डुंबता आहेत ते जलचर असं भक्तांना हे उपमा दिलेली आहे. आणि एखादं अविद्येचं अरण्य असतं आणि ते असं कोरडं का असे ना म्हणे तिथं हे करत नाही म्हणे. वासनासुद्धा तिथं वास करत नाही म्हणे. किंवा एखादा नंदनवनीचा भ्रमर आहे म्हणे भुंगा आहे तो नंदनवन सोडून धोत्र्याच्या फुलावर बसेल का तर नाही म्हणे. त्याप्रमाणे आपण जे सुधारस पान करता अमृत पितात त्यांना असं घाण काही प्यायला आवडेल का म्हणे तर नाही. त्याप्रमाणे आहे. प्रारब्ध भोगे वावरे शरीर ते विषयी न धरीचा आदर. तैसे रघुवीर भजनी सादर हेही नेनती कदा ते. 17वे अध्यायी गतकथार्थ. श्रीरामे मारिला शक्रसूत सुग्रीवंशाशी मांडी देत देहांत समयी वाळीच्या. तर मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं बालीला मारलेलं आहे रामाने आणि सुग्रीव त्याच्या उशाशी मांडी द्यायला बसलेले आहे. तो अंगद समवेत तारासती सत्वर पावली जेथे पती. मग म्हणे अयोध्यापती काय केले तुआ. आता टाकूनी एक बाण राघवा घेई माझा प्राण. मी पती समागमे जाईन काय वाचोनी व्यर्थ आता. म्हणजे जिथं बालीचा देह पडलेला होता तिथं तारा आलेली आहे अंगदाची पत्नी तिच्या मुलाबरोबर अंगदासबरोबर आलेली आहे. आणि ती रामाला विचारते म्हणे आता तू काय केलं म्हणे. आता मला पण एक बाण मारून टाक म्हणजे मी पण पतीच्या बरोबर सती जाईल म्हणे मी. कवळोनी वाळीचे प्रेत तारा अत्यंत शोक करीत. ऐसे जानोनी जनक जामात काय बोले ते ऐका. तर ती याला बालीच्या प्रेताला कवटाळत होती आणि रडत होती. मग तेव्हा तिला रामाने उपदेश केलेला आहे. कोण्या अर्था लागी देख तारे तू करशी शोक. येरी म्हणे पतिवियोग पावक तेने दग्ध झाले मी. ताटिकांतक म्हणे ते काळी कलेवराचे नामवळी. तरी ते पडले तुझ जवळी जैसे तैसे संचले. ज्या लागी शोक करिसी बहुत तरी ते पडिले वाळीचे प्रेत. येरी म्हणे हृदयस्थ आत्मा गेला निघोनिया. म्हणे तू कोणासाठी रडते. तू ज्या पतीसाठी रडते आहे त्याचं तो प्रेत पडलेलं आहे म्हणे. आणि त्या देहाला तू पती मानते का म्हणे. आणि आत्मा आहे आत्माही निघून गेलेला आहे. मग तो तुझा पती आहे का तर तुझा कोणीच नाही म्हणे. ते निघून गेलेलं आहे म्हणे. तर तू शोकावर म्हणे आता. मग बोले अयोध्या विहारी तू काय आत्म्याची अंतुरी. की शरीराची ते निर्धारी सांगे मज विचारुणी. तू कोणाची पत्नी तेच सांग म्हणे मला आता. शरीर तव नाशवंत आत्मा अविनाश शाश्वत. तरी शोक करावा किमर्थ पाहे बरवे विचारोनी. तर शरीर हे नाशवान असतं आणि आत्मा हा अविनाशी असतो तो दिसतच नाही कोणाला. जैसा घटी आणि रांजणी एकची बिंबला वासरमणी. तैसा स्त्री पुरुष अभिधानी
आत्मा एक अव्यंग, घट मठ मोडता निशेष, जेवी न मोडेचे आकाश, की तरंग मोडता सागरास, नाश नसे सहता सहसाई. जसं एका घटामध्ये पाणी आहे आणि एक रांजण आहे, त्यांच्यामध्ये चंद्राचं हे प्रतिबिंब दिसतं आणि ते जर माठ फुटला किंवा हे झालं तर ते निघून जातं. त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष असतात म्हणे. एक प्रकारचे हे मटकेच आहेत म्हणे. माया मैलटिका खेळ, जैसे नसताची दिशे मृगजोळ, की गंधर्व नगर केवळ, मिथ्याभास आभासे. हे सगळं मायेचा खेळ आहे. जसं मृगजळ असतं त्याप्रमाणे. सुधा पाणी स्वर्गीय असती, तेही नाश पावती कल्पांती, जे जे दिशे आकाश रीती, नाश निश्चिती असे तेथे. भग्न पात्रीचे गेले नीर, माझी बिंबला रोहिणीवर, तो न दिसे म्हणून अपार, शोक करी अज्ञानी. एखादा भांड्याला, मातीच्या भांड्याला किंवा कोणत्याही भांड्याला छिद्र असलं, त्याच्यामध्ये पाणी भरलं, ते गळून जातं, त्याच्यामध्ये चंद्रबिंब दिसतं, ते लोप पावतं म्हणे. मग त्याच्याशी त्याचं काय करायचं. त्याप्रमाणे हे आपलं शरीर आहे म्हणे. मळे पिकवी नापार, या लागी इच्छी रोहिणीवर, ते अदृश्य होता साचार, शोक करती मूर्खत्वे. म्हणे ते मृगजळ असतं आणि त्याच्यावर विचार केला म्हणे, याच्यावर खूप मोठे आपण शेतं पिकवू तर ते होणार आहे का. त्याप्रमाणे सकळ पिंडांसमवेत, ब्रह्मांड अवघे मिथ्याभूत, आत्मा अक्षय शाश्वत, शोक किमर्थ करिसी तू. ऐशी रावणारीची वचने, अमृताहुनी गोड गहने, की बोध समुद्रीची छिद्रत्ने, तारे लागी दिधली. तर आत्मा हा शाश्वत आहे म्हणे आणि हे ब्रह्मांड जे काय दिसतंय ही सगळी माया आहे आणि खोटं आहे म्हणे सर्व, असं त्यांनी सांगून त्या तारेची सांत्वन केलेलं आहे. की रामवचन अगस्त्य थोर, शोषिला तिचा शोकसागर, की वचन रूपे दिनकर, अज्ञान तिमिर नाशक पै. मदनारी मित्राचे चरण, तारेने धरले प्रीती करून, श्वासोच्छवास टाकून, तटस्थ रूपे राहिली. आणि मग ती शांत बसलेली आहे शोक टाकून. श्रीराम म्हणे तारे लागून, माझे वचन मानी प्रमाण, सुग्रीवासी माळ घालून, सुखे करुणी वरावे. तारा म्हणे चाप पाणी, हे वेद विरुद्ध दिसे करणी, मग म्हणे कैवल्यदानी, वचन माझे मानी हे. मग रामाने तिला सांगितलेलं आहे की तू आता सुग्रीवाला माळ घालून घे म्हणे, त्याच्याशी लग्न करून घे. मग ती म्हणते हे वेदाच्या विरुद्ध आहे म्हणे. रामाने सांगितला हे मी सांगतो म्हणून तू ऐक म्हणे. तू पतिव्रता विख्यात, तारे होसी पै यथार्थ, अघटित घडवी रघुनाथ, महिमा अद्भुत जयाचा. तर सगळ्या 5 पतिव्रतांमध्ये तुझं नाव होईल म्हणे, तर तू ऐक म्हणे माझं. देवाचे अघटित आचरण, ते मानव करू म्हणती आपण, तरी ते नरकासी कारण, होईल निश्चय जानपा. अघटित घडवी रघुनंदन, स्तंभावी न राहिले गगन, उदकावरी पृथ्वी संपूर्ण, न बुडे जान सहसाई. ती म्हणे हे सर्व देवांना चांगलं वाटतं म्हणे, पण हे असं मानव जर करू शकला, ज्यांनी जे केलं अशा प्रकारे त्यांनी जे वागलं म्हणे, तर त्याला नरकात पण जागा मिळत नाही म्हणे. आणि मग राम सांगतायत तिला की आभाळ कसं आहे, की त्याला खांबाची गरज असते का, किंवा पृथ्वी आहे ती पाण्यावर तरंगते, ती बुडते का, तर नाही म्हणे. त्याचे कर्तृत्व करती तरी अनर्थासी नाही पार, स्वेच्छा वर्ते सर्वेश्वर, नवे म्हणे कोण त्या ते. यावरी उत्तर क्रिया समस्त, वाळीची करी सूर्यसुत, अंगदावरी रघुनाथ, प्रीती अत्यंत करीत पै. आणि मग नंतर त्या याच्याने उत्तर क्रिया वगैरे त्या वाळीची केलेली आहे. असो ते तारा सुंदरी, रामे बोधिली ऐशिया परी, सुग्रीवासी दिधली निर्धारी, शेषपाट भरोनिया. आणि मग सुग्रीवाशी तिचं लग्न लावून दिलं अलंकारांसहित. असं सौभाग्यचिन्ह तिला दिलेले आहेत आणि लग्न लावून दिलेले आहेत. यावरी तारेने माळ, सुग्रीवासी घातली तत्काळ, जेने प्रसन्न होय तमाल नीळ, आचरण त्याची उत्तम. सकळ कपी जय जयकारे, गर्जना करीती लहान थोरे, नभनादावले भुभुत्कारे, महागजरे दुमदुमीत.
मग सगळे माकडं जमा झालेले, त्यांनी ते भुभुतकार केलेला आहे आणि त्याचा नाद आकाशात दुमदुमला आहे. राघव म्हणे सुग्रीवास, आज येथे राहतो 4 मास. तुम्ही भोगोनी राजविलास, सत्वर परतोनी येईजे. मग त्याला सांगितलं सुग्रीवाला की तुझं आता लग्न झालं आहे, तुझं राजविलास भोगून ये म्हणे, आम्ही आता 4 महिने इथंच राहतो म्हणे. अर्कज म्हणे रघुनाथा, आपण किष्किंधेशी चलावे आता. श्रीराम म्हणे माझी भरता, कारणे मी व्रतस्थ. मग सुग्रीव त्याला सांगायला लागला रामाला की तू पण चल म्हणे आमच्या किष्किंधा नगरीमध्ये. मग रामाने सांगितलं की माझा भरतसुद्धा अरण्यात राहतोय म्हणे, म्हणून मी सुद्धा आता म्हणजे आणि मी तर व्रतस्थच आहे म्हणे, मी नाही येऊ शकत म्हणे तुझ्या राज्यामध्ये, मी अरण्यातच राहणार आहे, जंगलातच राहणार आहे. माझी आजीवल गावी न करी मी मंगल स्नान. आठवणी भरताचे गुण, रघुनंदन गहिवरला. मी चित्रकुटी होणी निघता, भरतासी जाहली जेवा अवस्था. ते सुग्रीवा नये सांगता, धीर चित्ता न धरवे. जैसे बाळक परदेशी, माता टाकोनी जाय तयासी. मजविने माझ्या भरतासी, तैसे झाले असेल. सांगता भरताचे गुण, सद्गत जाहला रघुनंदन. सुग्रीव धावणी धरी चरण, लक्ष्मणही गहिवरला. आणि मग सांगितलं म्हणे मी माझ्या भरताला चित्रकूटाहून निघताना जे बघितलं आणि त्याची जी अवस्था बघितली त्याच्याने मला खूप वाईट वाटतं आहे म्हणे. जसं एखादी आई बाळाला घरी टाकून दुसऱ्या गावाला गेलेली आहे, त्याची जशी गती होती त्याप्रमाणे माझ्या भरताला होत असेल म्हणे. असं म्हणून रामाला दुःख झालेलं आहे आणि रामाला गहिवरून आलेलं आहे. लक्ष्मणसुद्धा रडू लागलेला आहे आणि सुग्रीवाला त्याच्या पायावर रामाच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे सुग्रीवानी. असो यावरी राजीवनेत्र, बोलता जाला निरदगात्र. म्हणे सुग्रीवावरी धरी छत्र, सौमित्रा सत्वर जाऊन या. आणि मग लक्ष्मणाला सांगितले असे सुग्रीवाला आता छत्र धरा म्हणे. रघुपतीचे चरणांबुज, वंदी तेव्हा सुमित्रा तनुज. आशीर्वाद देत भरताग्रज, विजय होई सर्वदा. आणि मग लक्ष्मणाने रामाला नमस्कार केलेला आहे आणि रामाची आज्ञा ऐकलेली आहे. मग सौमित्रे जाऊनी सत्वर, सुग्रीवावरी धरिले छत्र. अमात्य पद पवित्र, वाळीपुत्रा सिद्धी झाले. आणि सुग्रीवाला राज्याभिषेक केलेला आहे, छत्र ठेवलं आहे त्याच्या डोक्यावर आणि प्रधान पद दिलेले आहे. कोणाला? वालीच्या मुलाला म्हणजे अंगदाला दिलेले आहे. सवेची परतोनी लक्ष्मण, आला जेथे जानकी जीवन. जवळी उभा वायुनंदन, कर जोडोनी सर्वदा. आणि मग त्याचा राज्याभिषेक केलेला आहे आणि परत आलेला आहे मग लक्ष्मण. किष्किंधेसी नित्य जाऊन, राघवापासी येई परतोन. तो चातुर्मास लोटले पूर्ण, सुग्रीवासी स्मरण नव्हेची. देखोनिया शरत्काळ, बोलता झाला तमाल नीळ. म्हणे सुग्रीव झाला सबळ, राज्यामध्ये करून या. नंतर 4 महिने उलटून गेले तरी सुग्रीवाला काही आठवणच नव्हती की आपल्याला रामाच्या कार्याला जायचं आहे असं. मग राम विचार करतोय आता काय करावं. तो याच्यामध्ये भोगामध्ये पूर्ण लीन झालेला आहे, राज्यपद सगळं भोगतोय तो. विषय संगे रमले मन, धनविद्यामध्ये गेला भुलोन. परी सज्जनी त्यास दंडोन, सन्मार्गाते लावावे. एखादा विषयात रमलेला आहे म्हणे आणि त्याचं जे काय विद्या धन जे काय आहे ते सगळं विसरून गेलेलं आहे, तर त्याला सज्जनांनी जागं करायला पाहिजे म्हणे, त्याला सज्जनांनी शिक्षा करायला पाहिजे म्हणे. तरी किष्किंधेशी जाई लक्ष्मण, आठव देई सूर्यनंदना. तो जरी न मानी माझी वचना, तरी वधोनी त्यासी येई जे. आणि मग किष्किंधेला जा म्हणे लक्ष्मणाला सांगताय राम, आणि तू त्याला याला सुग्रीवाला सांग की आपलं काय ठरलं होतं, आपल्याला जायचं होतं म्हणे सीतेच्या शोधाला. तो जर नाही ऐकायला लागला तर मारून टाक म्हणे, त्याला बाण मारून दे म्हणे. तारा रुमी दोघी घेऊन, नित्य करी मद्यपान. जो न करी माझे स्मरण, त्यास अवश्य दंडावे. तो म्हणे तारा आणि रुमा 2 पत्न्या आहेत म्हणे त्याला, त्यांच्याबरोबर राहतो आणि रोज मद्यपान करतोय आणि माझी त्याला आठवणच येत नाही म्हणे, तर त्याला तू आता दंड अवश्य दे म्हणे. जो ब्राह्मण देखोनी उपास करी, संत भक्तांचा द्वेष धरी. सद्गुरु वचनावेरी, त्यासी अवश्य दंडावे. कोणाला शासन द्यावं म्हणे
की जो ब्राह्मणाला समोर बघून सुद्धा त्याचा अपमान करतो आणि भक्तांचा आणि संतांचा जो अपमान करतो, द्वेष धरतो त्याला आणि गुरुची निंदा करतो, त्यांना अवश्य दंड द्यायला पाहिजे म्हणे. निंदी हरिहरांची चरित्रे, अपमानी जो सत्पात्रे, अपूज्य पूजी आदरे, त्यासी अवश्य दंडावे. कोणाची? हरी आणि हरांची जी चरित्र आहेत त्यांची जो निंदा करतोय किंवा कुचितपणे ते बघतोय, त्यांना हे करावं म्हणे, त्यांना दंडच द्यायला पाहिजे म्हणे. किंवा सत्पात्र आहेत, सज्जन लोक आहेत, त्यांना जो त्रास देतो त्यांना दंड द्यायला पाहिजे. आणि जे पूजेला लायक नाही, त्यांची पूजा करतात ना जे, त्यांनासुद्धा दंड द्यायला पाहिजे. काया वाचा म्हणे ज्यासी परपीडा अगत्य करणे, आणि वेदविरुद्ध ज्यासी वर्तने, त्यासी अवश्य दंडावे. शरीर, मन आणि वाणी ह्याच्याने जे निंदा करतात किंवा परांना पीडा त्रास देतात आणि वेद धर्म जे काय आहे त्याच्या विरुद्ध जे वागतात त्यांना अवश्य दंड द्यायला पाहिजे म्हणे. ऐश्वर्यामध्ये जे मातले, हिंसा करिता न कंटाळले, धर्मपंथ ज्यांनी मोडले, त्यांसी अवश्य दंडावे. ज्यांनी आपला धर्म सोडलेला आहे किंवा गरीब पशूंची हत्या करतायत त्यांना, आणि ऐश्वर्य आपल्याकडे खूप साम्राज्य आलेलं आहे आणि ते मातलेत, तर त्यांनासुद्धा अवश्य दंड हा दिलाच पाहिजे म्हणे. कमळा आणि चक्रपाणी भेटो इच्छिती धर्मसदनी, कार्पण्य लोभे विघडी दोन्ही, त्यासी अवश्य दंडावे. तर लक्ष्मी विष्णू हे धर्माच्या ठिकाणी भेटतात म्हणे आणि त्यांना कृपणपणाने म्हणजे कंजूसपणाने त्यांची सेवा करायची नाही, कंजूसपणा करायचा ह्याच्याविषयी, दानधर्म करण्याविषयी, तर अशांनासुद्धा तुम्ही अवश्य दंड द्यायलाच पाहिजे म्हणे. यास्तव वीर चूडामणी किष्किंदेशी जाई एक क्षणी, तो जरी माझे वचन अवगणी, तरी तेच क्षणी वधावा. आणि आता तू लक्ष्मणा तू जा म्हणे आणि किष्किंधेला जा, आणि त्याने जर माझं ऐकलं नाही तर तू नक्कीच त्याला मारून टाक म्हणे. वाळी निर्दाळेला जावाने, त्याच शरे त्याचा प्राण घेणे, ऐसे ऐकता लक्ष्मणे राघव चरण वंदिले. आणि ज्या बाणाने वालीला मारलं ना त्याच बाणाने त्याचा जीव घे म्हणे तू, असं लक्ष्मणाने ऐकलं आणि निघालेलं आहे. धनुष्याशी चढवून गुण, वेगे चालीला उर्मिला जीवन, किष्किंधे समीप येऊन, लाविला बाण चापासी, तो इकडे सूचना मारुती, पूर्वीच जाणवीत सुग्रीवाप्रती, म्हणे एकला वनी रघुपती, चला वेगी दर्शना, सीता शुद्धीशी त्वरित, वानर धाडावे निश्चित, तू जालासी उन्मत्त बहुत, राम कार्यार्थ नाठवे. तर मग लक्ष्मण जायच्या अगोदरच मारुती तिथे जाऊन पोचलेत आणि त्यांनी त्याला सांगितलं आहे, अरे म्हणे आपल्याला राम कार्याला जायचं ना म्हणे, सीतेला शोधायला जायचं आहे म्हणे, तू इथं आला, तू फार म्हणून उन्मत्त झाला आहे म्हणे, तू सगळं विसरूनच गेला म्हणे. तारुण्यमध्ये आधीचं उन्मत्त, त्यावरी मद्यपानी आसक्त, उपरी धनमद दाटला बहुत, मान विशेष त्यावरी. तुला म्हणे सगळं मानपान मिळालेलं आहे, त्यात तुला हे पण मिळालेलं आहे, राज्यपद मिळालेलं आहे, आणि तू मद्यपानी पण आहेत आणि त्यात तू तरुण पण आहे म्हणे, म्हणून तुला फार माज आलेला आहे म्हणे, असं मारुती त्याला सांगतोय. जाणे अत्यंत वाचाळपण, कोणासे बोलो नेदी वचन, जैसे मद्यपियाचे भाषण, सव्याप सव्य नेनेची, तैसा तू जाहलासी निश्चित, स्त्रियांच्या संगे उन्मत्त, विसरलासी स्वामी कार्यात, सूर्यसूत मग बोले. म्हणे जसा एखादा बडबडे असतो, वाचाळ असतो म्हणे, की तो दारू प्यायल्याचं त्याचं जसं भाषण असतो, दारोड्या जसा बडबड करतो की त्याला चांगलं वाईटाचं काही भानच नसतं, त्याप्रमाणे तुझी गती झालेली आहे म्हणे. चल म्हणे आता झाले आता सुग्रीव सांगतोय, जाहले घूर्णित लोचन, बोले उदासीन वचन, म्हणे वानर सेना मिळवून, सिद्ध करा हळूहळू, ऐसे बोलोनी सूर्यसुत, राणी वसा माझी प्रवेशत, तो नरद्वारी उर्मिलीनाथ, येऊन उभा ठाकला. आणि हे ऐकलं सुग्रीवानी आणि खाली मान घालून सांगितलं आहे मारुतीला, जा म्हणे आता तुम्ही सगळे माकड गोळा करा आणि जाऊ म्हणे आता. आणि तेवढ्यात लक्ष्मण तिथं आलेला आहे आणि त्याला बघून तो घाबरलेलाच आहे. धनुष्याशी लावणी बाण, शोभे जैसा प्रलयाग्न, पळो लागले वानरगण, येती शरण सुग्रीवा,
सुग्रीव तेव्हा गजबजिला, म्हणे हनुमंता रक्षी मला. येरू म्हणे सौमित्री कोपला, तो नाटोपे कवनाते. उभय दारांसमवेत, शरण येत मग सूर्यसुत. आणि वानर भार समस्त, सांगे हनुमंत समजता. आणि त्यांनी बघितला आणि तो हनुमंताजवळ गेलेला आहे. म्हणे मला माझं रक्षण कर म्हणे. लक्ष्मण आलाय म्हणे मला मारायला, तर तू माझं रक्षण कर म्हणे असं म्हटलं. आणि नंतर आपल्या दोघी पत्न्यांना घेऊन तो शरण आलेला आहे. मग म्हणे हो नम्रता धरुण, अवघे घाला लोटांगण. तैसेच करीती वानरगण, सुग्रीवासहित ते धवा. दोघी पत्न्या आणि सगळ्या वानरगणांना घेऊन सांगतोय तो, तुम्ही लक्ष्मणाला लोटांगण घाला म्हणे तुम्ही. तारा रुमा पुढे होन, सौमित्रीसी मागती चुडेदान. सुग्रीव धरी दृढचरण, उर्मिला पतीचे ते धवा. सौमित्री म्हणे क्रोधायमान, ऐसे तुम्ही निर्दयपूर्ण. श्रीराम सच्चिदानंद घन, वनी सांडोनी राज्य करी. सुग्रीवाच्या दोघी बायका पुढे आल्या आणि म्हणे आमच्या पतींना मारू नका म्हणे तुम्ही, आम्हाला चुडेदान करा म्हणे तुम्ही असं सांगतायत. आणि मग लक्ष्मण सांगतो म्हणे तुमचा पती किती निर्दय म्हणे, रामाने त्याला किती सहाय्य केलेलं आहे म्हणे आणि हा मस्त राज्य करत राहिला म्हणे. तो अनंत ब्रह्मांड नायक, अयोध्यानाथ पुण्यश्लोक. त्या सवनी सांढोन राज्य सुख, गोड कैसे वाटले. हनुमंत बोले वचन, सर्व अपराध क्षमा करुण. उठवावा सूर्यनंदन, प्रीती करो निये समयी. लक्ष्मण सांगतोय म्हणे तो देवाधिदेव आहे म्हणे, सच्चिदानंद आहे म्हणे तो, त्याला तुम्ही वनात सोडून दिलं आणि खुशाल राज्य करत राहिले म्हणे. तेव्हा मारुती सांगायला लागला की तुम्ही आता सर्व सोडून द्या म्हणे आणि याला क्षमा करा म्हणे. मग उठवूनी सूर्यसुत, राघवानुज अलिंगित. तव वानर भार अद्भुत, चहूकडून धाविनले. वानर चमू समवेत, चालिला तेव्हा तमारी सुत. जैसी नदी उचंबळोनी बहुत, मिळू जाय जलार्णवा. आणि मग लक्ष्मणाने त्याला उठवून पोटाशी धरलेलं आहे. आणि मग सगळे वानर आणि सगळे अंगद वगैरे सर्व निघालेले आहेत आणि चाललेले आहेत ते आता सीता शोधायला. आवेशे वानरगण धावत, जैसे गोकुळ तृषाक्रांत. सरिता पंथे जळपानार्थ, चपळत्वे करुणी लोटत. की दात्याचे गृहलक्ष्मण, धाविते जैसे याचकजन. की पाहावया सद्गुरुचरण, सच्चित्त येती त्वरेने. तर ते माकडं असे पळायला लागले म्हणे, जसे एखादं तहानलेलं असतात तर ते पाणी प्यायला, नदी पाहिल्यावर कसे पळतात पाणी प्यायला, त्याप्रमाणे ते पळायला लागले. किंवा एखादा दाता आहे, त्याच्याकडे भिक्षुक जात आहेत, भिक्षा मागायला जे जात आहेत, तर तो दात्याला बघून जसे पळतील मागायला त्याप्रमाणे ते पळत होते. किंवा एखादा सद्गुरूची इच्छा आहे ज्यांना आणि त्यांची शिष्य आहे, ते सद्गुरूंच्या दर्शनाला जसे घाईघाई जातात त्याप्रमाणे हे माकडं वगैरे सर्व चाललेले आहेत. की लग्नघटिका उरली थोडी, देखोणी धावती वऱ्हाडी. की मिलिंद चक्रे धावती तातडी, पद्म मकरंद सेवावया. किंवा लग्नाची घडी जवळ आलेली आहे आणि वऱ्हाडी जसे पळतात पटपट, चला वेळ जवळ आलेली आहे, त्याप्रमाणे माकडं पळत होते. किंवा मध दिसतोय त्यांना, ते फुलं दिसत आहेत, भ्रमरांचे फुलं, गुलाबाचे कमळाचे फुलं दिसत आहेत. आणि भ्रमर ज्याप्रमाणे मध सेवण्याकरता जातात त्याप्रमाणे सर्व माकडं पळत होते. तैसे आले रघुपती जवळ, लोटांगणे घालिती सकळी. रामे आलिंगिला हृदय कमळी, मित्र तनुज आदरे. मग रामाने पण सुग्रीवाला जवळ घेतलेलं आहे. आणि कही सकळ वानरा, भेटला परत्रीचा सोयरा. कर जोडोनी पुढारा, किष्किंधेश स्तविस्तसे. जय निगमागम वंद्य रघुवीरा. मग आता ते हे करतायत, स्तुती करतोय रामाची तो. जय निगमागम वंद्या रघुवीरा, भक्त कैवार्या आनंद समुद्रा. पंचकद्वैरथा पुत्रा, विश्वनेत्रा विश्वव्यापकी. म्हणजे दाशरथीच्या रामा आणि आनंदाचा समुद्र असं हे त्यांची स्तुती केलेली. शरणांगतासी तू वज्रपंजर, कदा अनुपेक्षी शारंगधर. जैसे सबळ काष्ठ तारी नीर, आपण वाढविले म्हणोनी. जसं पाण्यामध्ये कोण आपल्याला तारतं, होडी,
लाकडाची होडी ज्याप्रमाणे आपल्याला तारण करते तसा तू शरणागताला तारतोय म्हणे, अशी स्तुती केलेली आहे रामाची. तिळभर पाषाण न तरे जळी, वृक्षा तारी सर्व काळी, शरणांगताची माऊली तैसीच तू श्रीरामा. पद्मासी ढकान लावी भ्रमर, काष्ठे तत्काळी करी चूर, तेवी भक्त पाळका अभक्त संचार, सीता वल्लभा करसी तू. जसा भ्रमर असतो म्हणे तो मोठे मोठे लाकडं कोरून काढतो, पण मध सेवायला जेव्हा जातो तर ते कमळाचं फूल तो कुरतडू शकत नाही, त्याला धक्कासुद्धा लावू शकत नाही. त्याप्रमाणे तू म्हणे भक्तांचं रक्षण करतो म्हणे. असो भूरत्न शुद्धीसी वानर, जावया इच्छिती सर्वत्र, मग बोले विषकंठमित्र, जाऊ द्या सत्वर चहूकडे. आणि मग सीता शोधायला सगळे वानर निघालेले आहेत. अर्कसूते पाठवणी दूत, वानर आणविले समस्त, अष्टादश पद्मे बल अद्भुत, समरी कृतांत जिंकिती. तर 18 पद्म असे ते माकडं सगळे जमा झालेले तिथं युद्ध करण्यासाठी. सुग्रीवे घालोनी आणिले सप्तद्वीपांचे हरिगण, समस्तांसी म्हणे सूर्यनंदन, ऐका वचन सत्य माझे. आणि सुग्रीवाने सगळे असे कुठून आणले? सप्तद्वीपांमधून सगळे माकडं गोळा करून आणलेले आहेत. आणि त्यांना सांगतोय आता तो सुग्रीव, सीता शुद्धी करुण तत्वता, जानकी भेटवू रघुनाथा, हे कार्य सिद्धीस न पावता, निज नगरासी न जावे, सीता न भेटविता रघुवीरा, तो कोणी जाईल माघारा, तो मातृगमनी अवधारा, ब्रह्मात्यारा पापिष्ट. तर म्हणे हे सीता शोधायचं जे कार्य आहे ते जर पूर्ण करून केलं नाही म्हणे आपण तर परतच यायचं नाही म्हणे, आपल्या नगराला परत जायचंच नाही म्हणे, जिथून कुठून तुम्ही आलेले असाल तिथून. आणि जो हे कार्य अर्धवट टाकून येईल म्हणे तर तो ब्रह्महत्यारा किंवा आयुषी हे केल्यासारखं होईल म्हणे, दोष लावल्यासारखं होईल म्हणे. त्यासी रास भावरी बैसवणं, तत्काळ छेदीन नासिका करणं, पृथ्वीवरी फिरवीन स्वामीद्रोही म्हणून या, सीता शुद्धी नोहे म्हणून, जो कोणी येईल परतोण, त्यासी मी स्वहस्ते दंडीन, छेदीन करचरण तयाचे, तव द्वीपोद्वीपांचे वानर, गिरिकंदरी जे राहणार, मेरू पाठारावासी समग्र, देत भूभूतकार पातले. आणि जे कोणी अर्धवट आले म्हणे तर त्याला मी स्वतः शिक्षा तर करेलच म्हणे, पण त्यांचे हात आणि पाय तोडून हे करेल म्हणे, गाढवावरून फिरवेल म्हणे मी त्यांना. एक नादन मायेची गगनी, चालता दनाने मंगळजननी, मेष कुर्मी दचकले मणी, बुभुक्कार ऐकोनिया. तर मग ते सगळे गर्जना करत चाललेत माकडं आता सगळे. एक हरी पर्वत उचलोनी, कंदुकवत धाडिती गगनी, एक वरचे वरे झेलोनी, भिरकाविती दुसरीकडे. तर इतके ते बलाढ्य माकडं होते की ते पर्वतच्या पर्वत उचलायचे आणि एकमेकांकडे असे फेकत होते ते, आणि दुसरा लगेच वरच्यावर झेलून घेत होता. एक महावृक्ष उपडोनी बळे, झोडोनी या भक्षिती फळे, पृथ्वी अंबर समग्र भरले, वृक्ष वानरी ते धवा. आणि मग कोणी मोठे महावृक्ष उपटायचे आणि फळं जे तोडायचे होते ते फळं तोडून झाडाच्या झाडं तोडून फळं खायचे म्हणे. आणि अशा प्रकारे पूर्ण अंबर जे भरून गेले त्यांच्या माकडांच्या. आणि तिथं अस्वलसुद्धा होते, अस्वलांनी. एक गगनपंथे उडिया घेती, खाली पाडू पाहती गबसती, कुंटली समीराची गती, वाट न फुटेची चालावा. इतकी गर्दी केली त्या माकडांनी की सूर्यसुद्धा थांबला म्हणे, त्याची गती कमी पडली. आणि सूर्य खाली पडू पाहत होता म्हणे, आणि वाऱ्याची गतीसुद्धा खुंटली आहे म्हणे, की त्याला जायला जागा नव्हती, चालायला वाऱ्याला व्हायला जागा नव्हती. एक पश्चिम समुद्रा धावती, तो असतासी गेला दीनपती, एक समुद्री पुच्छे बुडविती, ओढून काढिती जलचरे. कोणी समुद्रामध्ये शेपट्या बुडून जलचरांना बाहेर ओढून काढायचे म्हणे. असे ते याच्यावर समुद्रावर आलेले आहेत आणि तिथं थांबलेले आहेत ते. तिथं संध्याकाळ झाली त्यांना. दशलक्ष योनी उदकात, नाना जातीचे जीव बहुत, आनोनी राघवाशी दावित, चतुस्समुद्र धुंडोनिया, नाना जातीचे वानर, बहुत रंग बहुत विकार, एक उभे राघवा समोर, वाकुल्या दाविती विनोदे. तर नाना प्रकारचे माकडं होते. कोणी त्यांचे रंग दाखवायचे, कोणी रामापुढे उभं राहून वाकुल्या दाखवायचे म्हणे. अतिविशाळ धरोणी द्रुम, आनंदे नाचती प्लवंगम,
एक करीती गायन करीती सप्रेम, डोलत राम ऐकोनिया. तर कोणी डोलायचं, कोणी गायन करायचं आणि ते त्यांचं ते सर्व क्रीडा बघून रामालासुद्धा आनंद व्हायचा आणि राम डोलत राहायचे म्हणे. राग उपराग भारे सहित, मूर्छना शरीर कंपित, सप्तताल अतिसंगीत, गीत प्रबंध खंडरचना त्यांच्या गाण्याचं सांगितलेले. गद्य पद्य छंदोगती, ऐकता तटस्थ होय गभस्ती, ठाईच्या ठाई शिळावरती, गायन ऐकता तयांचे. असो यावरी मित्रपुत्र, मित्रकुलमंडनाते समग्र. असो यावरी मित्रपुत्र, मित्रकुलमंडनाते समग्र, दावितचे सकळ भार, पृथ्वी अंबर भरले असे. आणि मग अशा प्रकारे जे काय आहे ते सगळं सुग्रीव रामाला दाखवतोय. जैसे का जळ तरंग, सागरी तळपती सवेग, परी तो पाहताची साग, सागरची एकला. तैसा ब्रह्मानंद सागर रघुवीर, तेथीच्या लहरी ते वानर. असो पृथ्वी दिशा अंबर, वानरमय दिसत असे. जसा समुद्र असतो म्हणे, त्याच्यात तरंग उठतात, नंतर बघतो आपण तर तो सगळा समुद्र दिसतो. त्याप्रमाणे ब्रह्मानंद सागर म्हणजे हा राम आहे. आणि तिथल्या ज्या लाटा आहेत तर त्या लाटा म्हणजे कोण, ते माकडं आहेत म्हणे. नळ केला नळाधीश, 18 पद्मे वानर विशेष, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुल. तो नळ होता, त्याला हे केलेलं आहे, सेनापती केलेलं आहे. आणि 18 पद्मे जी वानर सेना होती त्यांच्यामध्ये 72 कोटी अस्वल होते आणि 56 कोटी जे होते ते काळा आणि लाल गाल असलेले जे वानर असतात तर ते वानर होते ते. सीता वल्लभ म्हणे किष्किंधा नाथा, मज वाटते बहुत चिंता, अन्न वस्त्रे या समजता, कोठून आता पुरवावी. अर्कज म्हणे जनकाजवरा, यासी फळ मूळ कंद आहारा, न मिळे तरी भक्षिती समीरा, तेनेची तृप्त होती हे. अंबर म्हणो तरी हे दिगंबर, शस्त्रे पर्वत किंवा तरुवर, ऐकता मंगळ भगिनीचा वर, परम आश्चर्य मानत असे. मग राम आता चिंता करायला लागले. अरे म्हणे सुग्रीवा, आता यांना मी अन्न आणि वस्त्र एवढं यांना कुठून देऊ म्हणे. मग सुग्रीव त्यांना सांगतो की ह्या माकडांना म्हणे अन्न किंवा फळं वगैरे काहीच नाही मिळालं ना तर ते वारा पिऊनसुद्धा जिवंत राहतात म्हणे, तृप्त होतात म्हणे वारा पिऊन. आणि त्यांना वस्त्र म्हणशील तर त्यांचं वस्त्र म्हणजे अंबर आहे म्हणे. हे सदा दिगंबरच असतात, नग्न असतात म्हणे हे माकडं. आणि जसे शस्त्र पर्वत किंवा झाडं असतात त्याप्रमाणे हे माकड तसेच असतात म्हणे. मग हे ऐकून मग रामालासुद्धा आश्चर्य वाटलेले. सुग्रीव म्हणे राजीव नेत्रा, हा खेळ तुझा कोमल गात्रा, जानो निपुससी विचारा, पदवी वानरा देवनिया. म्हणे हा सगळा तुझाच तर खेळ आहे म्हणे, तू उगाच माकडांचं निमित्त करून मला विचारतोय म्हणे, असं सुग्रीव त्या रामाला सांगतोय. असो यावरी तारा कांत, सकळ वानरा आज्ञापित, की त्रिभुवन धुंडूनी समस्त, सीता शुद्धी करावी. आणि सगळ्या माकडांना मग सुग्रीवाने आज्ञा दिलेली आहे की तुम्ही आता सीतेला शोधायला सुरुवात करा म्हणे. महितळ अतळ वितळ, सुतळ तळातळ महातळ, 7 वेळे ते रसातळ, शोधावया धाडिले, विलोकावे 14 लोक, वैकुंठ कैलासादी सकळिक, धुंडोनी आवश्यक, सीता शोध करावा, कैलासादी ब्रह्मलोक, इंद्र चंद्र सूर्यलोक, जनलोक तपोलोक, सकळ शोधू धाडिले, वरुणलोक भूलोक, यमलोक पितृलोक, मृत्युलोकासी विशेष देख, लोक 14 धुंडावे, भरतखंड रमणक खंड, हरित सत्य विधी विशेष प्रचंड, केतू सुवर्ण द्राक्ष वितंड, हरिखंड नवपै, जंबूद्वीप शाकद्वीप, शाल्मली क्रौंच लक्षद्वीप, अंगवंगादी दक्षद्वीप, 56 देश धुंडावे, वने उपवने. हे सगळे शोधायला पाठवलेलं आहे. इतक्या ठिकाणी ते सांगतायत की सीतेला तुम्ही माकडांना पाठवलेलं आहे शोधायला सगळीकडे. वने उपवने पर्वत, ऋषी आश्रम विवरे बहुत, भक्तांची स्थाने मठ बहुत, शोधावया धाडिले, तीर्थक्षेत्री शोधिली नाना, परे रामांगना कोठे दिसेना, सीतेचे स्वरूप समजेना, कष्टताती बहुसाल, सीतारामाची ज्ञानशक्ती, तिची कैसी आहे स्थिती, न पुसता व्यर्थची भ्रमंती, अहमती भुलोनिया.
सद्गुरुसी न रिघता शरण, कदापि नो हे आत्मज्ञान, नवनीत मंथना वाचून, हातानं चढे सर्वता. तर ते सगळे फिरतायत, पण सीता काही समजत नाही त्यांना कशी आहे व असं. व्यर्थ हिंडता भाव गले वानर, दृष्टीनं पडे सीता सुंदर, परतो नियती समग्र, अधो वदन लज्जित. त्यांच्यामधला अहंभाव जाणून ते नुसतेच फिरत होते की आम्ही शोधून काढू बा, पण त्यांना काही ती सापडली नाही, कारण त्यांना समजत नव्हतं की ती नेमकी कशी आहे ते. मग तयांचे समाधान, स्वय करीत रघुनंदन, दक्षिण दिसेसी कोण कोण, गेले तेचे ऐका हो. मुख्य अंगद वाळीव सुत, नळनीळ ऋषभ जांबुवंत, पाचवा तो हनुमंत, जो उमाकांत अवतरला, आणि एक शत वानरगण, रघुपतीची आज्ञा घेऊन, आक्रमिले सकळी गगन, वायुवेगे करोनिया, तव तो कृतांतासी शिक्षा करणार, महाराज जो रुद्रावतार, अंगदासी म्हणे क्षण एक स्थिर, तुम्ही राहावे समस्ती. तर म्हणे दक्षिण दिशेला कोण कोण गेलेलं होतं ते बघा म्हणे सगळ्यांनी, ऐका म्हणे. एकाही आठवले मानसी, पुसोने तो रघुपतीसी, ऐसे बोलून तयासी, वायुसूत परतला, एकाएकी येऊन, दृढ धरिले रामचरण, उभा ठाकला कर जोडोनी, जैसा सुपर्ण विष्णू जवळी, मारुती बोले मंजुळ उत्तरी, म्हणे भार्गव जपी जिता अवधारी, सीता शुद्धी वानरी, कैसी करावी ते सांगा. आणि मग ते निघालेले आहेत, पण त्यांना समजत नव्हतं की उगच म्हणे आपण फिरतोय. मग मारुती परत आलेला आहे आणि रामाजवळ हात जोडून उभा आहे आणि विचारतोय म्हणे सीता नेमकी कशी आहे म्हणे. तू ऐसे हनुमंत बोलता, सीतेचे स्वरूप कैसे स्वामी, केवी ओळखी जे प्लवंगमी, रूपरेखा कैसी आम्ही जाणावी ती राघवा. म्हणे ती कशी दिसते, कशी बोलते. मारुती बोले मंजुळ उत्तरी, म्हणे भार्गवजिता अवधारी, सीता शुद्धी वानरी, कैसी करावी ते सांगा. सीतेचे स्वरूप कैसे स्वामी, केवी ओळखी जे प्लवंगमी, रूपरेखा जैशी आम्ही जाणावी ती राघवा. ऐसे हनुमंत बोलता, संतोषला कमलोद्भव पिता, म्हणे सुखी म्हणे तुझी या बुद्धी सतुळिता, वाचस्पती हळुवट. तर म्हणे खरंच घड तू फार बुद्धिवान आहे म्हणे मारुती, तुझ्या पुढे बृहस्पतीसुद्धा फिका पडेल म्हणे, इतका तू हुशार आहे म्हणे, असं हनुमंताची स्तुती करताय राम. तू आपुसले सीता स्वरूप, तरी ते जाण माझेची रूप, जैसी प्रभा आणि दीप, एक रूप दोघींचे, जैसी कणका आणि कांती, की रत्न त्याची दीप्ती, तैसी जाण सीता सती, स्वरूप माझे अभेद. म्हणे जसं दीप असतो दिवा, त्याची जी प्रभा फाकते ती जशी असते त्याप्रमाणे ते जसे दोघं एकच असतात, किंवा सोनं आहे आणि त्याचं तेज जे असतं ते एकच असतं त्याप्रमाणे, किंवा रत्न आहे म्हणे आणि त्याची दीप्ती जशी असते त्याप्रमाणे मी आणि सीता तसेच आहोत म्हणे एकमेकांसारखे. स्वरूप दोघांचं एकच आहे, अभेद असं. सीतेच्या अंगीचा सुवास, मृगमदाहुनी विशेष, अर्धयोजन आसपास, घ्राण देवी सिसघटे. तर सीतेच्या अंगाला जो सुवास येतोय म्हणे तर तो अर्धा किलोमीटरपर्यंत येतो म्हणे, आणि आपल्याला लगेच समजतं म्हणे सुवास येतोय असं. खूण ऐकावी मारुती, मुखी कर्पूराची वसे दीप्ती, माझे स्मरण हो राती, सीता सती करीतसे. तर तिला जे तेज आहे म्हणे तर कापुरासारखं तिचं सतेज असं मुख आहे म्हणे, आणि ती सदा माझं नामस्मरण करत असते म्हणे. द्वादश हस्त प्रमाण साचार, सीते समीप पाषाण तरुवर, त्यासी माझे स्मरण निरंतर, खून साचार ओळखेही. तर 12 हात अंतरापर्यंत जे झाडं दगड आहेत म्हणे ते त्यांनासुद्धा माझी आठवण येते म्हणे, आणि त्यांना जर तू कान लावून बघितलं तर ते सुद्धा रामनाम जपत असतात म्हणे. तो हीच खूण ओळख म्हणे. अंतर खूण सांग सीते ते, कैकई गृही म्या स्वहस्ते, वल्कलेने सविली ती येते, वनवासाशी निघतापई, मग विनवी समीरात्मज, ऐसी खूण द्यावी मज, जेने अवनिजा मानी सहज, दास मी तुमचा सत्य की. आणि मग एक आतली खूण सांगतो म्हणे, राम सांगतोय मारुतीला आतली एक खूण सांगतो म्हणे की ज्या वेळेला कैकईच्या घरामध्ये मी तिला वल्कल नेसवली होती म्हणे वनवासाला निघताना,
तर ती खूण तू सांग म्हणे, म्हणजे तिला बरोबर कळेल. मग मारुती विचारतोय की अशी एक खूण द्या म्हणे की ती आमच्यावर विश्वास ठेवू शकेल म्हणे. ऐकोनी मारुती सांगतोय की ती आमच्यावर विश्वास ठेवेल अशी खूण द्या. ऐकोनी मारुतीचे वचन तोषले रघुनाथाशे मन. धन्य धन्य म्हणून शब्दरत्ने गौरविली. धन्य ते अंजनी सज्ञान ऐसे प्रसवली निधान. ज्याचा प्रतापाखाली संपूर्ण ब्रह्मांड ठेंगणे. धन्य तो मारुती म्हणे की असा अंजनीने अशा पुत्राला जन्म दिलेला आहे. धन्य म्हणे ती आई पण आणि मुलगा पण. प्रेम नावरे रघुनाथा हृदय आलंगिले हनुमंता. वरदहस्त ठेवणी माथा करी मुद्रिका घातली. खूण दिधली अवतार मुद्रिका जेने मानी जनक कन्यका. मग साष्टांगे रघुनायका हनुमंत वंदिते का कपाळे. आणि मग रामाने अंगठी घेतली आहे आणि रामाच्या हातात दिलेली आहे. रामाने अंगठी दिलेली ती हनुमंताच्या हातात दिलेली आहे. आणि मग हनुमंताने रामाला नमस्कार केलेला आहे. पुढती विलोकी रामवदन हृदयी रेखिले तैसेची ध्यान. श्रीराम सद्गद होऊन बोलता जाला ते काळी. कधी येशील परतोण मग म्हणे वायुनंदन. एक मास सरता पूर्ण सीता दर्शन घेऊन येतो. आणि मग राम म्हणे तू कधी येशील म्हणे परत. तर मग मारुती म्हणे 1 महिन्याने येतो म्हणे असं म्हणून आणि येतो म्हणे मी सीतेला घेऊन. ऐसे बोलोनी हनुमंत यशस्वी पूर्ण अयोध्यानाथ. आनंदे गरजोनी अकस्मात गगनपंथे उडाला. आणि अयोध्यानाथाने म्हणजे रामाने त्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि मग हनुमंत आकाशमार्गाने निघालेले आहेत. जैसा योग भ्रष्ट जन्म पावतो मागोती स्वरूपी ऐक्य होतं. तैसे कपी वाट पाहत वायुसूत आला तेथे. रामस्मरणे अवघे गरजती सपक्ष नग जैसे उडती. तैसे निराळ मार्गे सर्व जाती अगस्त्य दिशा लक्षोनी. आणि मग सगळं रामनामाचा गजर करत चाललेले आहेत ते. चपळ पाणी द्वय चरण गगनी झेपावती हरिगण. यशस्वी अयोध्या प्रभो म्हणून वारंवार लक्षोनी. आणि मग सगळे उड्डाण करता आहेत ते. हात पाय असे उंच झेपावत आहेत गगनाकडे आणि सर्व माकडं चाललेली आहेत सीतेच्या शोधाला. आणि राम त्यांना यशस्वी म्हणून आशीर्वाद देत आहेत. अंतरिक्षी जाती कपिगण तो देखील शापदग्धवन. वानरांची किरणे अडखळवून मुरकुंडी वडवून पडलेले. मग चाललेले होते त्यावेळेला एक शापयुक्त असं वन त्यांना दिसलेलं आहे. आणि ते तिकडून जात असताना त्यांचे जे हातपाय होते ते मुरकुंडी वडून पडायला लागलेले आहेत ते माकडं खाली. मागुती उड्डाण घेऊ जाती समस्तांच्या आकर्षिल्या शक्ती. एकाकडे एक पाहती तटस्थ मारुती झाला. आणि ते उड्डाण घ्यायला जायचे तर त्यांना उठता यायचं नाही. मग ते सगळे एकमेकाकडे बघायला लागला आणि मारुती पण बघतोय. मागुती उड्डाण घेऊ ऐसे काय कारण व्हावयासी. तरी तेथे पूर्वी दंड करुषी. महातापसी तेजोराशी पुत्र त्याचा एक होता. मग त्याला कारण काय आहे व त्या वनामध्ये असं का झालं. माकडांचे मुरकुंड्या का वळलेल्या आहेत तर त्याला एक कारण आहे म्हणे. तर तिथं त्या वनामध्ये दंडक ऋषी नावाचा महातपस्वी होता म्हणे. त्या ऐसे कारण व्हावयासी तरी तेथे पूर्वी दंडक ऋषी. महातापसी तेजोरासी पुत्र त्यासी एक होता. 18 वर्षाचा सुत वनी क्रीडता अकस्मात. वनदेवता अद्भुत भयानक धाविन्नली. तिने भक्षिला ऋषीनंदन दंडक ऋषीने ते जाणोन. शापिले तेव्हा ते कानन महाक्रोधे करोनिया. जो यावनी संचरेल प्राणी तो मरेल पावेल ते चिक्षणी. कपी सावध रामस्मरणी म्हणून प्राण वाचले. तर त्या ऋषींचा एक मुलगा होता. तो 18 वर्षाचा होता आणि तो तिथं वनामध्ये फिरत असताना त्या वनदेवतांनी त्याला खाल्लेलं आहे म्हणे त्या ऋषींच्या मुलाला. आणि ते या ऋषीला कळाल्यानंतर त्याने त्या वनाला शाप दिलेला आहे की जो या वनामध्ये येईल तो जो प्राणी येईल तो मरण पावेल म्हणे. पण इथं हे सगळे माकडं रामनामाचा जप करत होते म्हणून त्यांचे प्राण तरी वाचलेले आहेत म्हणे. असो तो दंडकाचा नंदन विशाळ ब्रह्मराक्षस होऊन. नित्यभक्षी जीव मारून 12 योजने भोवते. तेने देखोनी वानर मुख पसरोनी भयंकर. भक्षावयाला सत्वर कपिवीर गजबजले. आणि मग तो राक्षस झाला तो दंडकाचा मुलगा आणि तो प्राण्यांना खायचा. मग
आणि मग हे माकडांकडे पण तो आलेला आहे खायला. आणि हे बघितलं, हे सगळे माकडं घाबरलेले. ऐसे देखोनी वाली कुमार, परमप्रतापी प्रचंड वीर, निशंक धावनी सत्वर, राक्षस चरणी धरियेला, गगनी गरगरा भोवंडीला, उर्वीवरी आपटीला, शरीर चूर झाले ते वेळा, मृण्मय घटत कळा सारिके. आणि मग हे वालीचा मुलगा जो होता अंगद, त्यांनी पाहिलं आणि तो त्या राक्षसावर धावून गेला. त्याने त्याचा एक पाय पकडला, त्याला गरगर फिरवलं आणि पृथ्वीवरती आदळलेलं आहे. तेव्हा त्याचं शरीर जे आहे ते जसा एखादा मातीचा कलश आपटल्यावर फुटतो त्याप्रमाणे त्याचं शरीरसुद्धा चूर्ण झालेलं आहे. आणि तो दंडकाचा मुलगा मरण पावलेला आहे म्हणे. आणि ऐसा तो दंडकाचा पुत्र, पावला तत्काळ पूर्व शरीर, मग त्याने आपुला समाचार, वानराशी सांगितला. आणि मग तो आपटल्यावर त्याचं शरीर तर चूर्ण झालं आणि तो मुलगा, त्याचं शरीर पूर्वीसारखं परत होऊन गेलेलं आहे म्हणे. आणि तो वानरांना त्याचा आपला इतिहास सांगतोय, पूर्व इतिहास काय तो. वंदोनिया वानरगणा, तत्काळ गेला पितृदर्शना, पुढे रामदूता पंथ सुचेना, दिशा समजेना कोणती, वृक्षफळ ना कोठेही जळ, दग्धवन दिसे सकळ, क्षुधा तृष्णेने पिडवणी विकळ, वानर तेव्हा तडफडती. आणि मग त्या दंडकाच्या मुलाने तो पूर्ववत झाला आणि त्यांनी नमस्कार केलेला आहे आणि तो वडिलांच्या दर्शनाला निघून गेलेला आहे. आणि नंतर मग ह्या माकडांना भुका लागलेल्या आहेत, त्यांना अन्न पाणी कुठेच दिसत नव्हतं. ओढवले दैव परम कठीण, शोधती शुष्क विपिन, तव देखिले विवरातून, पक्षी फळे आणिता त्या विवराद्वारी येऊन, ठोकले तेव्हा वानरगण, एक योजने लंबायमान, तमे करुण चूक पूर्णते. पुढे झाला वायुकुमर, मागे येती समस्त वानर, जैसी संतांची कास मुमुक्ष नर, धरती आत्मसाधनार्थ. आणि मग बघताय तर तिथे एक त्यांना विवर दिसलं असं भुयारसारखं. आणि तिथं अंधार दिसत होतं. तर किती लांब होतं, 1 किलोमीटर असं लांब होतं ते. मग ते माकडं, तर तिथून माकडांना त्या विवरामधून पक्षी फळं आणताना दिसत होते. मग त्यांनी बघितलं इकडून कुठून फळं आणताय. तर मग मारुती म्हणे मी जातो म्हणे आता. मग मारुती पुढे झालेले आहे आणि मागे त्यांच्या मागे सर्व जे वानर चालले ते कसे चाललेले, जसं आत्मा उद्धारण करण्याकरता जसे ज्यांना इच्छा असते ते लोक संतांची कास धरतात किंवा गुरूंची कास धरतात, त्याप्रमाणे मारुतीच्या मागे ते माकडं चाललेले आहेत. की वेदोक्त मार्गे करुण वर्तती जैसे विद्वज्जन, की घटघदारा तीर्था स्नान करुणी स्वर्गस्थ वीर होती. किंवा क्षेत्रावर आंघोळी करून जसे मोक्षाला जातात त्याप्रमाणे, किंवा वेदोक्त मार्गाने जातात विद्वज्जन, त्याप्रमाणे ते सगळे हनुमंत ह्या सगळ्या दृष्टांत दिलेले आहेत. हे हनुमंताच्या आधारे समस्त तैसे वानर विराजत, परी कासावीस जाहले तेथ, मूर्छा येऊनी पडती पै. हनुमंताच्या आधाराने ते सर्व चाललेले आहेत, पण तहान भूक लागल्यामुळे काही मूर्छा येऊन पडायला लागले. श्वासोच्छ्वास कोंडोन आकर्षिले सर्वांचे प्राण, मग हनुमंते पुच्छे करून सकोळ बांधोनी उचलिले. काहींना श्वास घेता येत नव्हता तिथं अरुंद जागा असल्यामुळे. मग मारुतीने बघितलं, सगळ्यांना शेपटीने बांधून घेतलं आणि उचललेलं आहे, उचलून चाललेलं आहे घेऊन मारुती. योजन एक क्रमोनी विवर, मारुती गेला सत्वर, पुढे प्रकाश देखिला अपार, वनसुंदर सफळते, पुष्पफळ भारे द्रुम, वाढिन्नले भेदित व्योम, त्या वृक्षांवरी प्लवंगम, चढावया शकतीना. आणि मग पुढे जाऊन बघितलं तर ते भुयार संपलेलं होतं आणि सुंदर असं बगीचा होता तिथं. आणि त्याच्यामध्ये इतके काही झाडं होते, आकाशाला भिडतील असे उंच उंच झाडं होते आणि ते फळाफुलांनी बहरलेले होते सगळे. ते शरीर जाले परमक्षीण, त्या लागी ऊर्ध्वन होय उड्डाण, तो सुप्रभा खेचरी येऊन, उभी ठाकली सन्निध. तर मग पुढे जायला शरीर क्षीणच झालेलं होतं. तेवढ्यात कसं काय जावं बा म्हणून तेवढ्यात तिथं एक सुप्रभा नावाची आकाशातली परी येऊन उभी राहिली तिथं जवळ. ती प्रत्ये पुसे वायुनंदन, हेममय हे नगर पूर्ण, फलोदक अमृता समान, कवन हे स्थान निर्मिले.
मग तिथं ती परी येऊन उभी आहे. तिला विचारतोय मारुती की हे वन कशाचं आहे आणि कोणी निर्माण केलेलं आहे म्हणे. तेव्हा ती सुप्रभा सांगते. सुप्रभा सांगे पूर्ववृत्तांत. या स्थळी होता दैत्य. तेने तप करून अद्भुत विष्णुसूत प्रसन्न केला. तर इथं ह्या ठिकाणी मय नावाचा एक राक्षस होता म्हणे आणि त्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतलं म्हणे. मग त्या कारणे हे स्थान विरिंचीने निर्मूण. त्यासे दिधले वरदान. विवरा माझी चिरंजीव तू. विवरा बाहेर येता जाण. तत्काळची पावसी मरण. तो नाना कौटिल्य विंदान. मंत्र हवन जाण तसे. बहुत तप आचरोण. दैत्यांचे इच्छी कल्याण. मग इंद्रिय विधीस प्रार्थन. हेमा नारी निर्मिली. मग म्हणे ते ब्रह्मदेवानेच त्या राक्षसाला हे वन बगीचा जो आहे ते करून दिलेलं आहे म्हणे. आणि त्याचं इच्छा अशी होती की इंद्राला हे करून घ्यायचं, हरवायचं बुवा असं म्हणून. बहुत तप आचरण. दैत्यांचे इच्छी कल्याण. मग इंद्रिय विधीस प्रार्थना. हेमा नारी निर्मिली. आणि त्याची काय इच्छा होती की दैत्यांचं कल्याण करायचं. हे इंद्राला जेव्हा कळालं तेव्हा त्याने प्रार्थना केली ब्रह्मदेवाची आणि हेमा नावाची एक स्त्री निर्माण केलेली. स्वरूपे लावण्य. आणि त्याला सांगितलेलं होतं की तू जर ह्या विवराच्या बाहेर आला तर तू मरून जाशील म्हणून. पण तो विवराच्या बाहेर काही येत नव्हता तो दैत्य. तो तिथंच राहायचा कारण की ब्रह्मदेवाने त्याला सांगितलेलं होतं की तू इथं चिरंजीव राहशील म्हणे, मरण येणार नाही तुला इथं, पण बाहेर येऊ नको. मग तो बाहेर येत नाही म्हटल्यावर ब्रह्मदेवाला प्रार्थना केली इंद्राने की हेमा नावाची स्त्री निर्माण केली. स्वरूपे लावण्य आगळी. त्या विवरात प्रवेशवली. मय दैत्य देखोनी तेवेळी. आसक्त होनी भाळला. म्हणे मज तू वरी ओ सुंदरी. ते म्हणे चाल विवरा बाहेरी. मरण विसरोणी दुराचारी. उर्वीवरी पातला. आणि मग तिला बघितलं. ती मध्ये गेली आणि तिने सांगितलं. तिला बघितल्यावर तो मय दैत्य होता तो तिच्यावर भाळला आणि सांगायला लागला की तू माझ्याशी लग्न कर. ती म्हणे हो मी करेल, पण तू आता विवराच्या बाहेर चल म्हणे. विवराच्या बाहेर आल्यावर मृत्यू आहे हे तो विसरूनच गेला आणि तिच्याबरोबर तो पृथ्वीवर आल्यावरती तो इंद्रे घालुनी वज्रप्रहार. तेथेचे मारिला मयासूर. मग हे मेलागी हे नगर. ब्रह्मदेवे दिधले. आणि मग बाहेर आल्याबरोबर इंद्राने त्याच्यावर वज्राचा प्रहार केला आणि तो राक्षस तिथंच मरून गेलेला तो मयासूर. आणि मग नंतर ती स्त्री होती हेमा, तर तिला ते ब्रह्मदेवाने हे नगर देऊन टाकलेलं आहे म्हणे. मग कित्येक काळ क्रमोनी देखा. हेमा गेली सत्यलोका. मी तिची परिचारिका. वननगर सुरक्षितसे. तर मग ती सुप्रभा जी होती ती सांगते मी तिची परिचारिका आहे म्हणे. तिथं गेली म्हणे सत्यलोकाला निघून. आता खूप दिवस इथं राहिली आणि गेली. आता मी राहते म्हणे इथं. याचं राखण करते म्हणे मी. देवा दुर्गम हे स्थान. मज हेमा बोलली वचन. येथे येतील वानरगण. तुझं उद्धरोणी जाती ते. मग हनुमंत सांगे स्ववृत्तांत. सीता शुद्धीशी जातो समस्त. क्षुधाक्रांत तृषाक्रांत. या विवरात प्रवेशलो. आणि तिने सांगितलं की जेव्हा इथं माकडं येतील म्हणे तेव्हाच तुझा उद्धार होईल म्हणे, असं तिने सांगितलं आहे. हेमाने मला सांगितलं होतं म्हणे. आणि मग नंतर हनुमंताने सांगितलेलं आहे की आम्ही सीता शोधायला चाललेलो आहे म्हणे. आता माझे माकडं आहेत म्हणे सगळे, तर ते उपाशी झालेले, त्यांना फळं आणि हे द्या म्हणे पाणी. मग तिने घातला नमस्कार. फळे पुष्पे आणूनी सत्वर. वानरांसहित वायुकुमार. षोडशोपचारे पूजिला. आणि मग तिने फळं फुलं आणल्या आणि माकडांसहित त्या हनुमंताची पूजा केलेली आहे तिने. फळे उदक सेवून. तृप्त झाले वानरगण. मग परतले तेथून. परिविवर द्वार न सापडे. आणि फळं वगैरे त्यांनी खाल्लेले आहेत आणि आता परत निघाले माघारी, पण त्यांना ते विवराचं दार काही सापडत नव्हतं. मग सुप्रवेशी म्हणे हनुमंत. माते आम्हा दावी शुद्धपंथ. तेव्हा ते खेचरी बोलत. नेत्र समस्त झाका तुम्ही. ऐसे ऐकता वचन. समस्ती विवरे झाकले नयन. सुमुहूर्ती एक मंत्र जपोन. काय बो तेव्हा बोलली. आणि मग सांगायला लागले की योग्य रस्ता दाखव म्हणे, आम्हाला काही सापडत नाही आहे. मग तिने सांगितलं तुम्ही सगळ्यांनी डोळे झाकायला सांगितले आणि नंतर सांगितलं एक मंत्र म्हटला आणि आता म्हणे डोळे उघडा म्हणे. मग म्हणे उघडा नेत्र. तो समुद्र तिरी उभे वानर.
सुप्रभा न दिसे साचार, नवल थोर वर्तले. आणि सगळ्यांनी डोळे उघडून पाहिलं तर सगळे समुद्राच्या किनाऱ्यावर उभे होते आणि ती ही काही दिसली नाही त्यांना. ती सुप्रभा तिथं काही ती गायब होऊन गेली. कपी आश्चर्य करीती ते क्षणी, जैसे संसार दुःखे वेष्टिले प्राणी. त्यासी निज ज्ञान उपदेशुनी, सद्गुरु काढी बाहेर. की जळते घरी हुनी काढिले, की पुरी बुडता वाचवले. की शिरछेदिता सोडविले, तैसे केले सुप्रभेने. कृपाळू तो रवी कुळभूषण, तेनेच ते दिधली धाडोन. समुद्राती निवार नरगण, ब्रह्मानंदे नाचती. म्हणे की जसं ज्याप्रमाणे एखादं घर जळतं आहे त्याच्यामध्ये कोणी अडकलेलं त्याला जर बाहेर काढलं त्याला कसं वाटतं त्याप्रमाणे, किंवा पुरात बुडतो आहे त्याला वाचवलं त्याप्रमाणे, किंवा एखादा हे असतो म्हणे शिष्य असतो तो संसार सागरात बुडतो आहे त्याला सद्गुरू जसे बाहेर काढतात त्याप्रमाणे आम्हाला रघुनाथांनी ती सुप्रभाला पाठवून आम्हालासुद्धा बाहेर काढलेलं आहे म्हणे. म्हणे ब्रह्मानंदा आत्मया रामा, इकडे ते विवर त्यजुनी सुप्रभा. किष्किंधेशी जाऊनी सीतावल्लभा, भेटली कौसल्या गर्भा. दृष्टी भरोनी न्याहाळीत. म्हणे ब्रह्मानंदा आत्मया रामा, मज पावन करी मेघश्यामा. मग ती सौपदेशिनू बद्रिकाश्रमा, राघवेंद्रे पाठविली. मग ती सुप्रभा कुठे गेली? तिथून निघाली आणि रामाला जाऊन भेटली. किष्किंधेला जाऊन रामाला जाऊन भेटली आणि पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं की माझा पण उद्धार करा. आणि मग रामाने तिला उपदेश दिला आणि बद्रिकाश्रमाला पाठवून दिली. कालांतरे बद्रिकाश्रमी, देह ठेवणी कैवल्यधामी. जैसे सुवर्णप्रभा जडे शोध हेमी, तैसेच स्वरूपी समरसले. जसं शुद्ध केलेलं सुवर्ण एकमेकात मिसळतं त्याप्रमाणेच ती रामाच्या ह्याच्यामध्ये लीन होऊन गेलेली. ती रामभजनामध्ये रामरूपामध्ये लीन झालेली आहे ती. इकडे समुद्राती वानर, चिंताक्रांत करीती विचार. म्हणती शोधन लागे अनुमात्र, कैसा प्रकार करावा. एक म्हणती परतोनी जावे, काय रघुवीरासी सांगावे. आमुचेने हे कदा नोहे, सीता शुद्धी म्हणोनिया. तरी आता द्यावे जी प्राण, परी न जावे परतोन. व्यर्थ काय वाचोन, प्रेतवत संसारी. मग आणोनिया काष्टभार, ढीग रचले पर्वताकार. तत्काळची वैश्वानर, वानर विरी चेतविला. मग त्यांनी सगळे विचार करायला लागले की काय करावं म्हणे, आता सीता कुठे शोधावी. आपण तर पुष्कळ बघतोय म्हणे काही सापडत नाही. आता असं करावं म्हणे, परत जाऊन सांगावं की आमच्याकडनं काही हे काम होत नाही म्हणे. असं सगळे एकमेकांशी विचार करतायत की रामाला जाऊन सांगावं आमच्याकडनं हे होत नाही म्हणे. मग ते म्हणे हे असं सांगण्यापेक्षा आपण जीव दिलेलाच बरा म्हणे. असा त्यांनी विचार केला सर्वांनी आणि चिता रचायला सुरुवात केली. ढीग आणले, याचे लाकडं आणले, पर्वताकाराशी मोठा चिता रचलेली त्यांनी आणि जाळ पेटवलेला आहे आत्मदहन करण्यासाठी सर्वांनी माकडांनी. तो जांबुवंत बोले वचन, मीच आधी सेवीन कृशान. यावरी अंजरी गर्भरत्न, वृषपती प्रति काय बोले. म्हणे जांबुवंता सर्वज्ञा, मज प्रति द्यावी आधी आज्ञा. यावरी ते वृक्षराना प्रत्युत्तर देससे. मी बहुवडील तुम्हाहून, मज आधी देजे हा मान. मग बोले वायुनंदन, वडील आयुष्य मी असे. मग हे सांगतोय मारुती सांगतोय की मी आधी प्राण देईल. कोण आधी प्राण देणार आहे म्हणे. तर ते एकमेकांना सगळे सांगता. हा म्हणतो मी आधी देईल, तो म्हणतो मी आधी देईल. सुग्रीव म्हणतो मला आज्ञा द्या. मारुती म्हणतो मी तुमच्यापेक्षा मोठा आहे, मी आधी जातो. असं त्यांचं चाललेलं आहे ते अग्नीमध्ये स्वतःचं शरीर दहन करण्यासाठी. जयाचे गाठी आयुष्य फार, तोची वृद्ध म्हणावा साचार. ज्याचे मरणी जवळी निर्धार, तोची धाकुटा बोली जे. म्हणे अरे लहान मोठं काही नसतं, जो म्हातारा होत जातो तो वयाने लहान असतो. कारण की काय तर त्याचं आयुष्य कमी राहिलेलं असतं, म्हणजे तो लहान म्हणे, सर्वात लहान तो. आणि ज्याचं आयुष्य जास्ती आहे, लहान मुलं जास्त वयाने मोठे असतात का तर त्यांचं आयुष्य भरपूर असतं, असं असतं म्हणे ते. तुझे आयुष्य मागे सरले, माझे बहुत पुढे उरले. ज्याचे गाठीचे धन वेचले, मग भाग्यवंत नव्हे तो. असो मग जांबुवंता प्रती, समस्त वानर विनविती. श्रीराममुद्रिका किंत मारुती, त्यासी आज्ञा देई जे. मग सगळे सांगायला लागले जांबुवंताला की तुम्ही आता हे करा म्हणे,
मारुतीलाच आज्ञा द्या म्हणे. मग हनुमंते झापुणी नेत्र, हृदय आठविला कामांत मित्र. जो जी मूतवर्ण कोमल गात्र, अति पवित्र नाम ज्याचे. स्मरण करून हनुमंत, लोटला तेव्हा अग्नी आत. उडी सरसा अग्नी होय शांत, परम अद्भुत वर्तले. आणि मग असं ठरलं की मारुती अग्नी हे दहन आधी करेल म्हणे. मारुती बसला त्या चितेवर आणि बघतात काय, अग्नी लावला पण अग्नी एकदम शांत होऊन गेला. वानर म्हणती कच्चे जाहले, काष्ट ढीग पुढती रचले. आकाश कवळले ज्वाळे, दिशा धुमे दाटल्या. सपक्ष नव एक येत अकस्मात, तैसा लोटला हनुमंत. तत्काळ झाला अग्नी शांत, न दिसे किंचित कोठे पे. मग म्हणे थोडेसे कमीच लाकडं झाले बरं का म्हणे. आता परत अजून लाकडं आणू. अजून लाकडं आणले ना, आकाशापर्यंत ज्वाळा गेल्या, पण नंतर आपोआप विजून जायच्या त्या. मग सगळे आश्चर्यचकित करा, काय काय झालं व असं. ऐसेच केले 3 वेळ, परीन मरे अंजनी बाळ. आश्चर्य करीती कपी सकळ, वर्णिती बळ मारुतीचे. कपी म्हणती हनुमंता, आम्हासी मरो दे तरी आता. येरू म्हणे सागरी तत्वता, प्राण देऊ चला हो. मग मारुतीचं काही ह्याच्यात हे झालं नाही. मग ते माकडं म्हणा लागले, आम्हाला तरी मरू दे म्हणे, आता याच्यामध्ये अग्नीमध्ये जाऊ दे म्हणे. मग जाऊ द्या म्हणे, आता ह्या अग्नीमध्ये प्राण देण्यापेक्षा आता आपण समुद्रामध्ये बुडून जाऊ म्हणे. तेथोनी निघाले वानर, तो समीप देखे नंदीश्वर. चिंताक्रांत वायुकुमार, ध्यानस्थ बैसला एकीकडे. आणि जायला लागले समुद्रात जीव द्यायला. तर समोर समुद्र येऊन उभा राहिला. हे बघितलं आणि मग मनामध्ये चिंता करत मारुती एका बाजूला जाऊन बसलेला आहे. वर कडते वानरगण, चिंता तूर करती शयन. तो संपाती मुख पसरवण, भक्षावया पातला. अरुणपुत्र तो पक्षी थोर, जटायूचा ज्येष्ठ सहोदर. मुख पसरवणी भयंकर, वानरासी भेडसावी. आणि बघतो तर काय, तिथं एक पक्षी होता. कोण? जटायूचा मोठा भाऊ. तिथं बसलेला होता, तोंडा करून असा, वानरांना भीती दाखवाना. जवळ देखोणी संपाती, कपी एकमेका बोलती. जटायू सारा का निश्चिती, दिसत असे द्विजराज हा. म्हणती अनायासे करुण, आमासी आले जवळी मरण. मग आठवणी रघुनंदन, नामस्मरणे गरजती. म्हणे चला बरं झालं म्हणे, ह्या संपाती आता आपल्याला खायचं म्हणतोच आहे म्हणे. अनायासेच आपल्याला मरण आलं. राम नाम करत मग ते चाललेत त्याच्याकडे. ज्याचे नाम घेता संकटी, निर्विघ्न होय सकळ सृष्टी. अपाय ते उपाय शेवटी, दुःख तेची सुख होय. असो नाम घोषे कपी गरजत, तो पक्ष फुटले संपाती प्रती. तेने लोटांगणे घातले क्षिती, जय जयकारे करोनिया. आणि हे सगळे त्या संपातीकडे चाललेले आहेत मरणासाठी. आणि ते रामनाम जप करतायत. आणि त्या रामनामाचा प्रताप काय झालेला आहे की तो जो संपाती होता त्याचे पंख जे तुटलेले होते तर त्याला पंख आलेले आहेत. आणि त्यांनी या सगळ्यांना लोटांगण घातलेलं आहे त्या पक्षाने, त्या संपातीने. म्हणे धन्य धन्य तुम्ही वानर, केला माझा आजी उद्धार. कोठे आहे रघुवीर, माझा सहोदर तेथे असे. बहुत दिवस जाहले, परी त्याचा समाचार न कळे. तो कपिवीर बोलले, जटायू मारिला रावणे. तो संपाती म्हणतोय धन्य धन्य म्हणे तुम्ही वानर म्हणे, राम कुठे तो दाखवा म्हणे. कारण की माझा जो भाऊ आहे म्हणे तो रामाबरोबरच आहे म्हणे तिथं. आता खूप दिवस झाले मी त्याला भेटलोच नाही म्हणे, मला सांगा मी जाऊन भेटतो म्हणे. मग ते सांगायला लागले ते माकडं म्हणे, जटायूला रावणाने मारून टाकलेलं आहे म्हणे. पितृवळ म्हणून रघुनाथ, जटायूसी होता मानित. त्याची उत्तर क्रिया समस्त, राघवे केली निजांगे. तर राम म्हणे तुझ्या भावाला काका मानत होता आणि त्यांनीच सगळं त्याची उत्तरक्रिया वगैरे केलेली आहे म्हणे. जटायूचे सार्थक केले, संपातीने अंग धरणीवर टाकले. म्हणे आहा ओखटे झाले, दिशा शून्य बंधुविने. सूर्यमंडळ पाहावया लागोनी, दोघे गेलो होतो उडोणी. तैम्या पक्षा खाली घालुनी, जीव लगा पुला वाचविला. माझे पक्ष दग्ध झाले ते वेळी, मग म्या भये हाक फोडली. सूर्यरथी अरुणे ऐकली, स्नेह करुणी कवटाळला. मग सूर्यासी प्रार्थून, वर दिधला मज लागून. रामदूताचे होता दर्शन, पक्ष संपूर्ण फुटतील. म्हणे एकदा सूर्यमंडळ पाहायला आम्ही दोघं भाऊ गेलो होतो म्हणे, मी आणि जटायू. तो संपाती सांगतोय त्यांना कहाणी. तर मी सूर्यमंडळ पाहण्यासाठी मी पाहायला चाललो होतो म्हणे आम्ही दोघं. तर जाताना
त्या माझ्या पंखाखाली मी त्या जटायूला घेतलं होतं म्हणे, पण काय झालं, माझे पंख वरच्यावर जळून गेले म्हणे आणि मी खाली पडलो म्हणे. मग सूर्याने बघितलं आणि मला वर दिला म्हणे की ज्या वेळेला तुला रामदूतांचं दर्शन होईल त्यावेळेला तुला परत पंख फुटतील म्हणे. जैसा पक्षहीन पर्वत तैसा पडलो होतो येथ, आजी पक्ष आले अकस्मात तुमच्या प्रतापे करोनिया. जसा एखादा पर्वत असतो त्याप्रमाणे मी इथं पडलेलो होतो म्हणे. आज तुमच्या कृपेमुळेच मला पंख आलेत म्हणे. हा चंद्रगिरी नाम पर्वत इथे चंद्रनामा आहे म्हणतो, तो सद्गुरू माझा यथार्थ मज वेदांत ज्ञान सांगत असे. तर इथं चंद्रगिरी नावाचा पर्वत आहे, तिथं माझे गुरु राहतात म्हणे. असं संपाती पुसे वानराते, कोठे जाता येणे पंथे, कपी म्हणती सीता शुद्धिते, करू जातो पक्षींद्रा. संपाती मग बोलत, पहिलं ते लंका दिसत, सीता सती अशोकवनात, बैसली असे ध्यानस्थ. तरी तुम्ही समस्त वानरी, बैसावे माझी या पृष्ठीवरी, नेऊन घालीन पहिलं पारी, लंके माझी ते धवा. मग तो संपाती सांगतो, सीतेला शोधायला चालले का म्हणे. बरं, तर ती सीता अशोकवनामध्ये तिथं बसलेली आहे म्हणे लंकेमध्ये. तर तुम्ही आता असं करा, तुम्ही सगळे माझ्या पाठीवर बसा म्हणे, मी तुम्हाला त्या बाजूला पहिल्या तीरावर नेऊन सोडतो म्हणे, लंकेमध्ये नेऊन सोडतो. अथवा एकोत्तर शत माझे सूत, पृथक बैसा समस्त. मग म्हणे जांबुवंत, मार्गची सांगा आम्हा ते. आणि मग नाही तर माझे 101 मुलं आहेत म्हणे, त्यांना घेऊन येतो आणि त्यांच्या पाठीवर बसून मग सगळे तुम्हाला नेऊन सोडतो म्हणे. मग जांबुवंत सांगायला लागले की नको नको म्हणे, आम्हाला तुम्ही आता फक्त मार्ग सांगा म्हणे जायचा. संपाती बोले वचन, ऐलतिरी मलया गिरी चंदन, त्याची शाखा शतयोजन, लंके माझी प्रवशली. परी तेथे कृष्ण सर्प असती, तुमची न चाले गती. शतयोजने सरितापती, लंकेसी परी घाडवा. मग नमस्कारुणी वानरासी, संपाती गेला निजाश्रमासी, कपी बैसले विचारासी, जंबुवंतासहित. तर तो सांगतोय म्हणे, मलयगिरीच्या ऐलतीरावर एक चंदनाचं झाड आहे म्हणे. तर त्याचं जी फांदी आहे ती 100 योजने दूर आहे म्हणे, ती लंकेपर्यंत पोचलेली आहे म्हणे. पण तसं नाही तुम्हाला जाता येणार म्हणे, कारण तिथं काळे काळे सर्प खूप आहेत म्हणे. जाऊ द्या म्हणे. मग त्यांना जाऊ द्या म्हणे, विचार सोडून द्या. आणि मग आता त्यांनी संपातीने त्या वानरांना नमस्कार केलेला आहे आणि तो निघून गेलेला तो संपाती. मग नमस्कारोणी वानरांसी, संपाती गेला निजाश्रमासी, कपी बैसले विचारासी, जंबुवंतासहित सर्व. सागराचे जीवन रुंद असे शतयोजन, उडावया सामर्थ्यपूर्ण, कोण किती सांगाते. मग परस्परे ते वानर, करीती उडावयाचा विचार, शतयोजने समुद्र, उडवे कोणासी एकदा. मग ते विचार करताय की समुद्र किती लांब आहे, 100 योजने दूर आहे, मग इतकं कोण उडू शकेल, कोणामध्ये एवढं ताकद आहे म्हणे उडण्याची. तर ते एकमेकांची पारख करताय की किती उडू शकेल बा कोणीतरी. जांबुवंत म्हणे मी जाईन, परी भागले माझे चरण, मी आणि वैद्य सुषेण, दोघे जण श्रमलो बहु. बळीची या घरी अद्भुत, त्रिविक्रम झाला वैकुंठनाथ, 7 प्रदक्षिणा एके दिवसात, केल्या आम्ही साक्षेपे. तर बळीच्या घरी म्हणे त्या वैकुंठनाथाला आम्ही 7 प्रदक्षिणा एका दिवसात घातल्या म्हणे. तर आमचे पाय दुखत आहेत म्हणे, तर आमच्याकडनं काही उडलं जाणार नाही असं हे जांबुवंत हे वैद्य आणि हे सुषेण आणि हे सांगायला लागले. जांबुवंत आणि सुषेण, आम्ही काही जाऊ शकत नाही म्हणे. तेव्हा सूर्यरथीचे चक्र, बळीची या घरी अद्भुत, तेने भागले बहुचरण, त्यावरी वृद्धपण, आणि एकदा मेरुवर्ण, उडी घातली म्या तळवटी. तेव्हा सूर्यरथीचे चक्र, मांडीस झगटले जेवी वज्र, तेने अव्यथा होरात्र, वृद्धपणी जाची तसे. तो म्हणे मला तर काही शक्य नाही म्हणे, मी म्हातारा झालेलो आहे. आणि जेव्हा म्हणे मी मेरू पर्वतावरून उडी घातली म्हणे खाली, तर त्यावेळेला सूर्याच्या रथाचं चाक मला टोचलेलं आहे म्हणे, ते आता दुखते म्हणे म्हातारपणामुळे, ते मला काही शक्य नाही म्हणे. याकरिता नव जाय उड्डाण, मग बोले वाली नंदन, मी तेथे जाईन उडवण, परी मी बाळ नेन ते. तो वाली म्हणे मी जातो म्हणे, पण मी कसं जाऊ म्हणे, मी तर लहान आहे म्हणे. अंगद सांगतो, वालीचा मुलगा. वानर म्हणती करावे काय, या पहिलं तिरा कोण जाय. जांबुवंत म्हणे वायू तनय,
याचे पाय धरा आता, तव तो अंजनीचा नंदन, करीत बैसला राम ध्यान, वानर घालती लोटांगण, करीती स्तवन मारुतीचे. मग सगळे म्हणे आता आपण मारुतीला शरण जाऊ. आणि तो बघता तर मारुती रामनामाचं ध्यान करत बसलेला होता. आणि मग गेले आणि त्यांनी हनुमंताचे चरण धरलेले आहेत. वानर म्हणती हनुमंतासी, तू सांग सखया किती उडसी, हसे आले मारुतीसी, काय तयासी बोलिला. तर त्याला विचारताय, तू सांग म्हणे किती उड्डाण करू शकतो. मग तेव्हा मारुतीला हसू आलेले आहे. अंजनी जय मज प्रसवली, बाळ भूक बहु लागली, तई लक्ष योजने उडी मारली, गबस्तीवरी अकस्मात. अरे म्हणे तुम्हाला माहिती का म्हणे, जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेला लहान होतो म्हणे, बाळ होतो, तुम्हाला इतकी भूक लागली तर लक्ष योजनापर्यंत मी उडी मारली होती म्हणे, सूर्याला गिळण्यासाठी म्हणे. ऐसे वचन ऐकिले, वानर चरणासी लागले, राघवे बळ संपूर्ण ओळखिले, तरी समुद्रा दिधली. हा म्हणे बरोबर आहे, रामाने तुझ्यातलं बळ ओळखलं आणि तुझ्याजवळ चांगठी दिली म्हणे. तरी आपुले कार्य आता, सत्वर साधी हनुमंता, ऐसे म्हणता कपिनाथा, स्फुरण आले ते काळी. हनुमंत म्हणे वानरासी, तुम्ही पर्वत धरा पोटाशी, माझी अंगवाते घुंगाटेसी, समुद्रात पडाल की. झाडे खोडे वानर कवळीत, महेंद्र पर्वती चढे हनुमंत, जांबुवंतादी वानर समस्त, कौतुक पाहती मारुतीचे. आणि मग म्हणे तुम्ही थांबा म्हणे, मीच आता हे करतो म्हणे, तुम्ही माझ्या माझ्या अंगाच्या हवेने तुम्ही पडाल म्हणे, तुम्ही झाडांना आणि दगडांना धरून ठेवा म्हणे. आणि सगळे बघतायत आता मारुती कसं उड्डाण करतो येते. अवघे जे का वानर, त्यासी पुसोन वायू कुमार, आदी पुच्छाचा फडत्कार, गाजविला हनुमंते, हृदय केले श्रीरामस्मरण, शक्तिदाता तू म्हणून, अहंकर्ता भाव गाळून, मग मन निमग्न रघुनाथी. आणि मग त्यांनी आधी आपली पुच्छ म्हणजे शेपूट आकाशात उडवलेली आहे आणि रामनामाचा गजर केलेला आहे. आणि आता आपला अहंभाव जो होता तो सोडून दिलेला आहे आणि सर्व शरण म्हणजे रामचे वास म्हणून उड्डाण करतोय आता तो परात्पर राजहंस, जो रविकुळ व कमळ दिनेश, ब्रह्मानंद पुराण पुरुष, हृदय आठविला मारुतीने, राम विजय ग्रंथ वरिष्ठ, षड्रसान्नांचे भरले ताट, जासी श्रवणाची क्षुधा उत्कट, ते जेवोत आदरे. असा हा राम विजय ग्रंथ म्हणजे एक षड्रस पक्वान्नांनी भरलेलं ताट आहे म्हणे. आणि जे काही श्रोते आहेत ज्यांना श्रवणाची भूक लागलेली आहे ते आनंदाने जेवत म्हणे ते. किष्किंधा कांड येथे संपले, पुढे सुंदरा कांड आरंभिले, ग्रंथांचे पूर्वार्ध जाहले, उत्तरार्ध परिसा आता. तर हे इथं आता किष्किंधा कांड संपलं आहे आणि आता पुढचे सुंदराकांड सुरू झालेलं आहे. आणि आता ह्या ग्रंथाचा पूर्वार्ध संपलेला आहे, आता उत्तरार्ध सुरू होतोय. ब्रह्मानंदा जानकी जीवना, श्रीधर वरदा जगद्भूषणा, अजिता अव्यया निर्गुणा, अक्षया अभंगा अव्यया. स्वस्ति श्री राम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकाधार, सदा परसोत भक्त चतुर, अष्टादशाध्याय गोडः. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.